नोकरीचं टेन्शन घेऊ नकोस. मी तुला नोकरी लावून देतो. त्याचबरोबर तुला सगळे पैसे सुद्धा पुरवतो. फक्त आपल्यात जे काही झालंय त्याची कुठेही वाच्यता करायची नाही. नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करेल आणि तुला संपवून टाकेल. ही धमकी होती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि त्याचबरोबर अहिल्यानगरचे माजी महापौर असलेल्या अभिषेक कळमकर यांची. धमकी कुणाला दिली होती? तर अर्थातच 25 वर्षीय विवाहित महिलेला. जी महिला नोकरी मागण्याच्या उद्देशाने कळमकर यांच्याकडे गेली होती, त्याच महिलेबरोबर त्यांनी अत्याचार केल्याचं या सगळ्या प्रकरणामधून उघडकीस आलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता जेव्हा हा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर खरंच अभिषेक कळमकर फरार झालेत का? या सगळ्याच विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अभिषेक कळमकर हे अहिल्यानगर मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एक मोठं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणामध्ये आहेत. त्यामुळेच शहर प्रमुख म्हणून सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी होती. याआधी त्यांनी माजी महापौर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. असं सगळं असताना पुण्यामध्ये राहणारी एक 25 वर्षीय विवाहित महिला आहे. ज्या महिलेला नोकरी हवी होती. ती महिला काही कामानिमित्त अहिल्यानगर मध्ये गेली होती. त्यानंतर तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कळमकर यांचा नंबर शोधला, त्यांना फोन केला आणि आपल्याला नोकरीची गरज असून तुम्ही मला मदत करा अशा पद्धतीची विनंती केली. त्यानंतर याच कळमकरांनी तिला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं. भेटायला बोलवल्याच्या नंतर सुरुवातीला तिच्या शिक्षणाविषयीची चौकशी केली आणि त्यानंतर आपण उद्या भेटूयात, माझी MIDC मध्ये शाळा आहे, या शाळेत तुम्हाला मी नोकरी लावून देतो असं सांगितलं. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी भेट झाली. दुसऱ्या दिवशी भेटायच्या आधी मात्र जेव्हा ही महिला वाटेत होती त्यावेळेस तिला केडगावच्या बाह्य वळणावरती तिथेच गाडीतून उतरायला सांगितलं. तिथे या महिलेला पिक करण्यासाठी एक काळ्या रंगाची आलिशान गाडी आली. या गाडीमध्ये बसून ही महिला निघाली. त्यानंतर याच गाडीमध्ये अभिषेक कळमकर सुद्धा बसले. तिथे बसल्याच्या नंतर त्यांनी या महिलेला एक ड्रिंक ऑफर केलं. कोल्ड ड्रिंक होतं. याच कोल्ड ड्रिंक मध्ये कदाचित गुंगीचं औषध किंवा काहीतरी मिसळलेलं होतं, ज्यामुळे ही गाडी थोडीशी पुढे गेल्याच्या नंतर या महिलेला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. मात्र ही गाडी पुढे जात असताना ही गाडी MIDCच्या दिशेने चालली होती. मात्र MIDC मध्ये ज्या ठिकाणी कळमकर यांची शाळा आहे त्या शाळेच्या जवळ ही गाडी गेलीच नाही. त्याच्या अलीकडेच जिथे निर्जन स्थळ आहे, फार जास्त वर्दळ नसते, त्या भागामध्ये ही गाडी थांबवण्यात आली. तिथे या महिलेचा हात पकडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न कळमकर यांनी केला. ज्यावेळी या महिलेने विरोध करायचा प्रयत्न केला त्यावेळी मी तुला नोकरी मिळवून देतो असं सांगत तिच्यावरती त्या ठिकाणी सुद्धा बळजबरी केली गेली. हे सगळं झाल्याच्या नंतर ही महिला प्रचंड घाबरलेली होती. ती तिथून परत आली. त्यानंतर मात्र कळमकर यांनी पुन्हा एकदा तिला व्हॉट्सअप वरती कॉल केला. व्हॉट्सअप कॉल करून तिला पुन्हा एकदा भेटायला बोलवलं. आता दुसऱ्या वेळेस कुठे भेटायला बोलवलं होतं तर शिरूरमध्ये. शिरूरमध्ये मार्वेल नावाचा एक लॉज असल्याची माहिती आहे. त्या लॉजमध्ये भेटायला बोलवलं. लॉजच्या रूम नंबर 110 मध्ये या दोघांची भेट झाली. ज्यावेळी ही महिला त्या ठिकाणी गेली त्यावेळी सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा कळमकर यांनी या महिलेला धीर दिला. मी तुला नोकरी मिळवून देतो, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस, माझ्याच शाळेत तुला नोकरी देतो, तुझा मी सगळा खर्च उचलतो, तुला पैसे पुरवतो, असं सगळं काही या महिलेला सांगितलं आणि त्यानंतर तिच्यावरती जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. ही महिला अनेकदा या सगळ्याला नकार देत होती. मात्र कळमकर यांनी या महिलेचं काहीही ऐकून घेतलं नाही. तिच्यावरती अत्याचार केले. अत्याचार करत असताना त्याचे व्हिडिओ सुद्धा काढले आणि हे सगळं करून झाल्याच्या नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, जीवे मारण्याची धमकी देत तिला पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ही महिला या लॉजवरून परतली त्यानंतर सुद्धा अनेकदा कळमकर यांनी हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेला व्हिडिओ कॉल केले. व्हिडिओ कॉलवर तिला सातत्यानं कपडे काढायला भाग पाडलं, तिला अश्लील काही चाळे करायला भाग पाडलं आणि हे सगळं सुरू असताना ही महिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होती. असं सगळं सुरू असताना खूप वेळा हे सगळं घडत होतं आणि त्यानंतर मात्र या महिलेला कुठेतरी या सगळ्याचा प्रचंड कंटाळा आलेला होता, भीती वाटत होती. मात्र तरी सुद्धा धीरानं ही महिला समोर आली. MIDC पोलिसांमध्ये या महिलेनं गुन्हा दाखल केला. फिर्यादीत आतापर्यंत जे जे काही मी सांगितलं हे सगळं या फिर्यादीमध्ये या महिलेनं म्हटलेलं आहे. अनेकदा या महिलेवरती जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा कळमकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर मात्र कळमकर हे अहिल्यानगर मधून फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलीस कालपासून त्यांचा शोध घेतात. मात्र अजूनही कळमकर हे पोलिसांना सापडलेले नाहीयेत. ही जी फिर्याद आहे ही 18 फेब्रुवारी रोजी
दाखल झालेली आहे. जवळपास 4 दिवस उलटलेले आहेत आणि या 4 दिवसांमध्ये कळमकर यांचा कुठेही थांगपत्ता लागत नाहीये. कळमकर नेमके कुठे आहेत याचा शोध स्थानिक पोलिसांकडून घेतला जातोय. दुसरीकडे कळमकर यांनी आणखी काही महिलांबरोबर असं काही केलंय का या सगळ्याचा सुद्धा शोध घेतला जातोय. या महिलेनं म्हणजे जिच्या बरोबर हे सगळं घडलेलं आहे, या पीडित महिलेनं पोलिसांना काही व्हिडिओ कॉल्सचे काही कॉल रेकॉर्डिंग्स असतील किंवा काही व्हिडिओज असतील असे सगळे पुरावे दिल्याची सुद्धा माहिती आहे. त्याचबरोबर जेव्हा हे प्रकरण आता पोलिसांमध्ये दाखल झालं त्यानंतर सोशल मीडियावरती सुद्धा कळमकर यांचे 1-2 व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात, ज्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कॉलवर बरंच काही अश्लील कृत्य त्यांच्याकडून केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अभिषेक कळमकर यांना या प्रकरणामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी, लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाते. अर्थात या प्रकरणामध्ये कळमकर नेमके कधी सापडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.